नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की लाडकी बहीण योजना। आतापर्यंत भरपूर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत लाडकी बहीण योजनेचे, त्याच मधील तुम्ही हा नवीन व्हिडिओ म्हणू शकता। कारण की आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर इलेक्शनच्या आधी म्हणजे आपल्या राजकारण जे आपण म्हणलं किंवा मतदान जे आपलं म्हणलं त्याच्या आधी आपले बऱ्यापैकी ज्या काही आपल्या बहिणी आहेत त्यांना सगळ्यांना हे हप्ते आले होते। काही बहिणींना आले नाही आहेत, काही बहिणींना येणार सुद्धा आहेत। त्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला होता आणि इथून पुढे एक व्हिडिओ येणार आहे। ते व्हिडिओ अशाच प्रकारचे जर तुम्हाला रोज पाहायचे असतील, अपडेट पाहायचे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायचं मित्रांनो, जो डिसेंबरचा हप्ता आहे तो डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे आणि त्याच्यानंतर किती येणार आहे हे सगळ्यांना प्रश्न पडलाय। कारण की नुकतंच आपल्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कंप्लीट झाले, मुख्यमंत्री सुद्धा आपल्या महाराष्ट्राला मिळाले आहेत आणि उपमुख्यमंत्री सुद्धा आपल्या महाराष्ट्राला मिळाले आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर लाडकी बहीण योजना या योजनेवरती जे काय मुख्यमंत्री बोललेले आहेत त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोललेत ते थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे। आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री जे आपले लाडके सगळ्यांचे आहेत ते म्हणजेच काय श्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या लाडकी बहिणी योजना जे आहे याच्याबद्दल काय बोललेत हे आपल्याला इथं आता पाहायचं आहे। तर मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। मित्रांनो, सर्वप्रथम व्हिडिओच्या सुरुवातीला आपण श्री देवेंद्र फडणवीस जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता आलेले आहेत यांचा व्हिडिओ पाहूया आणि थोडक्यात समजून घेऊया। लाडकी बहीण योजना याचा मोठा वाटा आहे। 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती, तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्कूटी कोणतीही झाली नव्हती, आता 2100 मीटरला स्कूटी होणार अशी चर्चा आहे। त्या संदर्भात काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही करणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू, त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये। पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे। जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे। मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही। मला असं होतं त्यानंतर ती स्थिर झाली। अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही। तर अशा प्रकारे मित्रांनो हा पूर्णपणे व्हिडिओ होता आणि याच्यामध्ये काय सांगितलंय की आपल्याला 2100 रुपये फिक्स त्यांनी सांगितलेले की ज्याप्रमाणे त्यांनी मतदानाच्या आधी आपल्याला सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक हप्ता जो 1500चा होता तो आता 2100 रुपयाचा होणार आहे। तर तो 2100 रुपयाचा तो ठामपणे त्यांनी सांगितलं की 2100 रुपयाचा तो हप्ता जो आहे तो आपल्याला मिळणारच आहे। परंतु कधी मिळणार हे अजून त्यांनी क्लिअर केलं नाही। लवकरच ते क्लिअर होईल, जसं जसं क्लिअर होईल तसं तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट मिळत जाईल। आता मित्रांनो, जे सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री जे आहेत जे आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत हे काय बोललेत आपल्या लाडकी बहीण योजनेबद्दल तोही व्हिडिओ आपण आता आश्वासन देखील दिलं गेलं होतं। आता या संपूर्ण जे लाडकी योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्याची स्क्रुटनी जी आहे केली जाणार आहे का? अरे बाबा, लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे, काही त्याच्यामध्ये अडचण नाही। कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत, सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली। म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला। एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे। बालासाहेब ठाकरे जी हमारे दिल में है। लाडकी बहन योजना में क्या स्क्रूटिनी की जाएगी?
कौन आपको कहा है? अभी मैंने कहा कि हाँ? सामवरती बातमी होती आणि अजून काही याच्यावर नाही, याच्यामध्ये बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार. आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे काही चिंता करू नका. सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित, सगळे खात्याचं वाटप होईल. पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं असेल तर सांगा. अरे हो ना, तुम्हाला काय घाई आहे? आता लवकरच होईल. नाही, हो जाएगा, सब समय पर हो अशा जाएगा. प्रकारे मित्रांनो, आपण जी लाडकी बहीण योजना आहे याच्याबद्दल आपले लाडके मुख्यमंत्री जे आहेत, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब, हे सुद्धा काय म्हणलेत की जो डिसेंबरचा जो हप्ता आहे मित्रांनो, डिसेंबरचा हप्ता लवकरात लवकर म्हणजे ह्याच महिन्यामध्ये देण्याचा तो प्रयत्न करणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्या ज्या काय लाडक्या बहिणी आहेत त्यांना ही आनंदाची बातमी आपण म्हणायला काही हरकत नाही आहे की जरी 2100 रुपये भेटतील नाही भेटतील, 2100 रुपये भेटतीलच, थोडा वेळ होऊ शकतो, परंतु जे काही 1500 रुपये ते बंद होणार नाही आहेत. ते 1500 रुपये तुम्हाला भेटत राहणारच. याच्यामध्ये आता मित्रांनो, या जी लाडकी बहीण योजना आहे याच्यामध्ये खूप सारे अपडेट येणार आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी पुन्हा मी एकदा रिक्वेस्ट करेन की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळणार आहे. त्याचसोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लाडकी बहीण योजना या नावाने एक ग्रुपसुद्धा आहे. या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला इथून पुढच्या सगळे अपडेट मिळत जातील. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.